नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल. खरं तर एका 24 वर्षाच्या मुलाची ही गोष्ट आहे, ज्याचे नाव विवेक होतं. 23 ते 24 वर्षांचं वय झालं तरी विवेकचं लग्न झालं नव्हतं. विवेक शेळा चारायचं काम करायचा. 8वी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने आपलं शिक्षण सोडलं होतं आणि तो शेळ्या चारू लागला होता. तो रोज सकाळी आपल्या शेळ्यांना घेऊन जंगलात जायचा आणि संध्याकाळीच घरी परत यायचा. अशा प्रकारे विवेकचं वय हळूहळू वाढत चाललं होतं. काही महिन्यांपूर्वी विवेकने स्वतःसाठी एक नवीन स्मार्टफोन खरेदी केला होता. नवीन फोन घेतल्यानंतर सर्वांनाच व्हिडिओ पाहण्याची उत्सुकता असते. तशीच विवेक नावाच्या या मुलाला देखील उत्सुकता होती आणि तो मोबाईलवर व्हिडिओ पाहू लागला. जंगलात शेळ्या चरायला घेऊन गेल्यावर तो मोबाईलवर असेच व्हिडिओ पाहायचा. मोबाईलवर स्क्रोल करताना अनेक प्रकारचे व्हिडिओ समोर येतात. दरम्यान विवेकच्या मोबाईलवर अत्यंत अश्लील आणि वाईट प्रकारचे व्हिडिओ आले. जेव्हा विवेकने ते व्हिडिओ पाहिले तेव्हा त्याचं मन बिघडलं आणि तो मोबाईलवर असे व्हिडिओ पाहण्याचं त्याला व्यसनच लागलं. विवेकचं लग्न झालं नव्हतं आणि त्याची कोणती गर्लफ्रेंडसुद्धा नव्हती. त्यामुळे त्याच्या डोक्यात अत्यंत विकृत विचार आला की तो आपल्याच एखाद्या शेळीसोबत असं वाईट कृत्य करेल. असा विचार डोक्यात आल्यावर विवेक आपल्या एका शेळीला पकडून झुडपामागे घेऊन गेला. विवेकला एक 19 वर्षाची चुलत बहीण होती, जिचं नाव सोनाक्षी होतं. ती रोज दुपारी 1:30च्या सुमारास विवेकसाठी जंगलात जेवण घेऊन यायची. ही घटना घडून सुमारे 10 ते 11 दिवस झाले आहेत. सोनाक्षी जेव्हा भावासाठी जेवण घेऊन जंगलात पोहोचली आणि तिने भावाला शेळीसोबत अश्लील व चुकीचे कृत्य करताना पाहिलं तेव्हा तिची अवस्था वाईट झाली. पण त्यानंतर सोनाक्षी घरी परत गेली नाही, तर तिने आपल्या भावाला पकडलं आणि पुढे जे घडलं ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकून जाईल. ही घटना उत्तर प्रदेशातील एका खेड्यात घडली, जिथे विवेकचा जन्म झाला होता. विवेक एका अशा कुटुंबात जन्माला होता जिथे सुरुवातीपासूनच शेळ्या पाळल्या जायच्या. विवेकच्या वडिलांकडे सुमारे 40 ते 50 शेळ्या होत्या आणि ते त्याच व्यवसायातून घर चालवत असत. त्यांच्याकडे फक्त 1 किंवा 2 एकर जमीन होती. विवेक 15 वर्षांचा असताना 8वीत शिकत होता, पण कौटुंबिक गरिबीमुळे आणि अभ्यासात मन न लागत असल्यामुळे 8वी पूर्ण करून त्याने शिक्षण सोडलं होतं. गावात शाळा फक्त 8वी पर्यंतच होती आणि पुढे खाजगी शाळेत जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. 1-1.5 वर्ष घरी रिकामे बसल्यानंतर विवेकने गावापासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या बाजारातील एका मिठाईच्या दुकानात कामाला जाणं सुरू केलं. तिथे त्याला महिन्याला 6,000 रुपये मिळत असत. सुरुवातीला विवेक खूप आनंदाने काम करत होता. तिथे त्याला चांगलं खायला देखील मिळत होतं. पण काही दिवसानंतर दुकानाच्या मालकाने त्याला त्रास देणं सुरू केलं. मालकाच्या त्रासाला कंटाळून सुमारे 1 वर्ष काम केल्यानंतर विवेकने ती नोकरी सोडली आणि तो पुन्हा घरी येऊन रिकामा बसला. यानंतर विवेकच्या वडिलांनी त्याला जंगलात शेळ्या चारायला पाठवणं सुरू केलं आणि स्वतः रोजंदारीची इतर काम शोधू लागले. हळूहळू विवेकला शेळ्या चारायची सवय झाली, पण उन्हात दिवसभर फिरणे सोपे नव्हते. विवेक जेव्हा 21 वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी मुलगी पाहणं सुरू केलं. पण इथे त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं. जो मुलगी पाहायला यायचा तो विवेकला नाकारून निघून जायचा. याचे कारण म्हणजे दिवसभर उन्हात शेळा चारल्यामुळे विवेकचा चेहरा आणि शरीर खूप काळे पडले होते व तो दिसायला खूप वाईट दिसत होता. 5 ते 8 ठिकाणाहून त्याला नकार आला. त्यामुळे विवेकचा खूप अपमान झाला आणि त्याचे मन खदखदू लागले. अशा प्रकारे 2-3 वर्ष निघून गेले आणि विवेक 23 ते 24 वर्षांचा झाला. 3-4 महिन्यापूर्वी विवेकने वडिलांकडे हट्ट करून 10,000 रुपयांचा अँड्रॉइड स्मार्टफोन विकत घेतला. नवीन फोन आल्यावर विवेक जंगलात बसून व्हिडिओ पाहू लागला. सुरुवातीला सर्व काही ठीक होतं, पण हळूहळू त्याच्या फोनवर अश्लील व्हिडिओ येऊ लागले. ते व्हिडिओ पाहून विवेकचे विचार दूषित झाले. त्याला त्या व्हिडिओचे व्यसन लागले. दिवसातून 2-4 वेळा तसे व्हिडिओ पाहिल्याशिवाय त्याला चैन पडत नसे. सुमारे 10-11 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. विवेक जंगलात बसून मोबाईलवर व्हिडिओ पाहत होता. त्याच्या फोनवर एक असा व्हिडिओ आला ज्यामध्ये एक मुलगा
जंगलात शेळीसोबत चुकीचं कृत्य करत होता. तो व्हिडिओ पाहून विवेकच्या विकृत डोक्यात आले की तो देखील आपल्या शेळीसोबत तसंच काहीतरी करेल. त्याने एका शेळीला पकडलं आणि तिला झुडपामागे घेऊन गेला. दुपारची वेळ असल्याने तिथे कोणी येणार नाही असा त्याचा समज होता. पण त्याच वेळी त्याची चुलत बहीण सोनाक्षी त्याच्यासाठी डबा घेऊन जंगलात आली होती. सोनाक्षी जंगलात पोहोचली पण तिला विवेक हा कुठेच दिसला नाही. तिने भावाला हाक मारले पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. 5-10 मिनिटं शोधल्यानंतर तिला एका झुडपामागून शेळीचा विचित्र आवाज ऐकू आला. शेळी कुठेतरी अडकली असावी आणि भाऊ तिथेच असेल असा विचार करून सोनाक्षी त्या झुडपांजवळ गेली. झुडपामागे जाऊन पाहताच सोनाक्षीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने पाहिलं की तिचा भाऊ विवेक शेळीसोबत अत्यंत अश्लील व चुकीचं कृत्य करत होता. 5 ते 7 मिनिट ती थक्क होऊन पाहत राहिली. शेवटी तिने मोठ्याने हाक मारली, भावा तू इथे काय करत आहे? भावाच्या नजरेत जेव्हा बहीण आली तेव्हा मात्र तो प्रचंड घाबरला आणि घामाने भिजला. आपली बेइज्जती होईल या भीतीने त्याने शेळीला सोडले आणि स्वतःला सावरलं. सोनाक्षीने रागाने विचारलं, तुला लाज वाटायला हवी, तू शेळीसोबत अशी घाणेरडी हरकत कशी करू शकतोस? विवेक हा गयावया करत म्हणाला, सोनाक्षी माझं लग्न होत नाहीये, माझी कोणती गर्लफ्रेंड नाही, मोबाईलवर व्हिडिओ पाहून माझे डोकं खराब झालं होतं, प्लीज ही गोष्ट कोणाला सांगू नकोस, माझी खूप बदनामी होईल. सोनाक्षीने सर्व काही शांतपणे ऐकलं आणि म्हणाली, मी ही गोष्ट कोणाला सांगणार नाही, पण माझी एक अट आहे. विवेकने विचारलं, काय अट आहे? मी ती पूर्ण करायला तयार आहे. सोनाक्षीने आधी त्याला कसम घ्यायला लावली. त्यानंतर ती म्हणाली, मी तुला शेळीसोबत ते सर्व करताना पाहिलं आहे. आता तू माझ्यासोबत तेच कर जे तू शेळीसोबत करत होतास. विवेक दचकला आणि म्हणाला, सोनाक्षी तू माझी बहीण लागतेस. मी तुझ्यासोबत असं काम कसं करू शकतो? कोणाला कळाले तर लोक काय म्हणतील? प्लीज अशी अट ठेवू नकोस. पण सोनाक्षीने त्याला ब्लॅकमेल करणं सुरू केले. ती म्हणाली, जर तू माझं ऐकलं नाहीस तर मी ही गोष्ट पूर्ण गावात पसरवेन आणि तुझ्या आईवडिलांना सुद्धा सांगेन. विवेक नाईलाजाने आणि भीतीने तयार झाला. त्यानंतर त्या झुडपामागे दोन्ही बहीण भावामध्ये ते अश्लील कृत्य घडलं. मित्रांनो, या कथेचा उद्देश कोणाचे भावना दुखावणे नसून मोबाईलचा चुकीचा वापर आणि विकृत मानसिकतेमुळे समाजात घडणाऱ्या वाईट घटनांबद्दल लोकांना जागरूक करणे हा आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट सेक्शनमध्ये कळवायला अजिबात विसरू नका.